नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला नीडली ऑल इन वन ॲप इन्स्टॉल करण्यास जर काही अडचण येत असेल तर ती कशाप्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. जसं की आता WhatsAppवरती तुम्हाला ॲप आल्यानंतर तुम्ही इथे ते ॲप डाउनलोड करता आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर ते ॲप ओपन करता. ओपन केल्यानंतर तुम्ही इथे इन्स्टॉलला क्लिक करता. त्यावेळेस तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी अशा प्रकारे पॉपअप येतो, ॲप ब्लॉक टू प्रोटेक्ट युअर डिव्हाइस. तर ह्यासाठी आपल्याला प्ले प्रोटेक्टची जी परमिशन असते ते ऑफ करावी लागते. तर त्यासाठी तुम्हाला इथे प्ले स्टोअरला जायचं आहे. तुमच्या प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथे उजव्या बाजूला तुमचा अकाउंटचा जो लोगो असतो, म्हणजे तुमचा अकाउंट असते, त्या अकाउंटमध्ये प्रोफाईलमध्ये जायचं असते. त्या प्रोफाईलवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्ले प्रोटेक्ट नावाचा ऑप्शन आहे. त्या प्ले प्रोटेक्टला तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्ले प्रोटेक्टला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला उजव्या बाजूला सेटिंगचं बटन दिसेल. त्या सेटिंगच्या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही जी स्कॅन ॲप्स विथ प्ले प्रोटेक्ट हे परमिशन आहे ते तुम्हाला ऑफ करायचं आहे. आणि इथे टर्न ऑफवरती क्लिक करून ते तुमचं पासवर्ड टाकून ते परमिशन ऑफ करायची आहे. आता हे ऑफ झाल्यानंतर मग तुम्ही पुन्हा ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या WhatsAppला याल आणि इथे ओपन करून तुम्ही पुन्हा ते डाउनलोड केलेल्या फाईलला क्लिक करून ओपन करून इन्स्टॉल बटनला क्लिक करून ते ॲप इन्स्टॉल करू शकता. तर आता ते ॲप इन्स्टॉल होत आहे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर हे इन्स्टॉलेशन कंप्लीट होऊन तुम्ही ओपन केल्यानंतर ते ॲप ओपन होईल. अशा प्रकारे तुम्हाला ते ॲप नीडली ऑल इन वन ॲप इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर स्किप बटनला क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला कंटिन्यू बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. आता इथे लँग्वेजच्या पेजवरती तुमची जी सोयीस्कर भाषा आहे ती सिलेक्ट करून तुम्हाला कंटिन्यू करून पुढे यायचं आहे. त्यानंतर इथे युजर डिस्क्लेमर पेजवरती तुम्हाला ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला चेकबॉक्सला क्लिक करून खालील अलाव बटनला क्लिक करून हे पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला परमिशन विचारलेली आहे, त्या परमिशनला अलाव करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमची खालील माहिती म्हणजे इथे नेम, ईमेल ID, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका तिथे टाकायचं आहे. आता ऑलरेडी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना ह्या रिफ्रेश बटनला क्लिक केले की त्यांचा संपूर्ण डेटा येतो. नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी तुम्ही नाव, ईमेल ID, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका टाकल्यानंतर इथे बघा सिलेक्ट ऑप्शन फॉर विच यू हॅव टू यूज नीडली ॲप असा ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्ही नीडली ॲप कशासाठी वापरता हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पर्सनल यूज, माय बिझनेस, माय प्रोफेशन अशा प्रकारे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी जर वापरत असाल तर माय बिझनेस सिलेक्ट करून सबमिट कराल आणि त्यानंतर खालील रजिस्ट्रेशन पेजवरील सबमिट बटनला क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे रजिस्ट्रेशन कराल. आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही प्रथमच रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला OTPचं पेज येईल. तिथे SMS द्वारे आलेला OTP टाकून OTP व्हेरीफाय करून तुम्ही इथे ॲपमध्ये येऊन ह्या परमिशनला अलाव करत जायचं आहे, विचारलेल्या परमिशन्सला. तर अशा प्रकारे तुम्हाला नीडली ॲप इन्स्टॉलेशन करायचा आहे. जर डाउनलोड करून इन्स्टॉल करण्याला काही अडचण येत असेल तर प्ले स्टोअरला जाऊन प्ले प्रोटेक्टमधून ती स्कॅन करण्याची परमिशन ऑफ करून तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. धन्यवाद.